नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडले। महापालिकेत खळबळ। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांना 42,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली। या धक्कादायक कारवाईमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ऐरोली विभागात अतिक्रमण हटविण्याच्या कामाशी संबंधित बिल मंजूर करण्यासाठी डॉक्टर गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदाराकडून ठराविक टक्केवारीची लाच मागितली होती। कंत्राटदाराने बिल मंजुरीसाठी अनेकदा पाठपुरावा केला असता उपायुक्तांकडून स्पष्टपणे लाचेची मागणी करण्यात आली। या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली। तक्रारीची प्राथमिक पडताळणी करून एसीबी पथकाने सापळा रचला आणि महापालिका मुख्यालयातील 3ऱ्या मजल्यावरील गायकवाड यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले। पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयतेने पार पडलेल्या या कारवाईत गायकवाड यांनी 42,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले। कार्यालयातच अटक झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले असून महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान एसीबीकडून पुढील तपास सुरू असून डॉक्टर गायकवाड यांच्या मालमत्ता, बँक खात्याची आणि अन्य आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लहर उसळली आहे। महापालिका प्रशासनाने याबाबत अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, नवी मुंबई।